नाव वी अरे काय रे आम्ही चाललेलो आहोत बीच वर. नाव वी आर गोइंग फॉर रात्रीचं बीच. रात्रीचं बीच वॉक. रात्रीचं बीच वॉक फॉर गोइंग वी आर है ना रुची हे असं रुची आमची इंग्लिश अजिबात नाही. शी डोंट इवन अंडरस्टँड इंग्लिश. You just shut up. एवढंच येतं यू शट अप. ए मैं ऍक्टिंग कर ना. मैं ऍक्टिंग करतो. ए काय अरे असं- बाळा. अच्छा असे चाललेले काय हे दोघं तानाजी. हा चालतो कशी आहे ही शपथ चला बरं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सनफ्लावर. वाजले आहेत 9:15 अँड नाव आता मस्तपैकी नाश्ता करू आपण अँड देन विल गो टू सिंधुदुर्ग किल्ला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 9:10 सगळ्यांनी निघलेलं आहे. परतीचा प्रवास झालेला आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणाचं परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांना सालामी ठोकू आपण निघणार आहे. चला. तर आता आम्ही करत आहोत चेकआउट. सो दिस वॉज आवर स्टे. आणि इथून चालत गेलं की समोर असा हा बीच आहे. सो स्टे वॉज गुड. म्हणजे छान आहे. काहीच म्हणजे असं सांगण्यासारखं नाही की हे वाईट होतं ते वाईट होतं. सो यू गाईज कॅन डेफिनेटली थिंक अबाउट दिस. चलो फोटो घेऊयात. ते आलेत आपला फोटो काढायला. आता नाश्ता केला आम्ही. खाली बघ रुचिरा खाली काय आहे. आता नाश्ता केला आम्ही. नाश्ता पण मेन बाजारपेठ आहे तिथून दुसऱ्या तिसऱ्या चौकातून राईट मारला तिथं नाश्ता भेटतो. ओके ओके. तर आता निघूया सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. ऑलरेडी उशीर झालेला आहे. 10:30 वाजलेले आहेत. हॉटेलमध्ये गेलो असं तर चांगलं तर काहीच भेटलं नाही. हा इथं रुचिरा यांचं हॉटेल आहे. तुम्ही जर येणार असाल तर यांना संपर्क करून या. संपर्क करा मला. हा संपर्क करा इथं रुचिताईंना. रुचिताईंचं नाव सांगितलं की तुम्हाला डिस्काउंट मिळेल. हा डायरेक्ट फ्री. हा इकडून पण जाऊ शकतो. काका गेले आता पुढं. चला. गेस हू. चला ए शॉपिंग. शॉपिंग सेंटर चला. हा काळं पाडायला नको. विल टेक अ बोट फ्रॉम हिअर आणि मग आपण जाऊयात गडावर. इथून महाराजांचं स्मारक दिसतं. ओके इथं तिकीट काढायची प्रोसेस आहे. आहे का तू? कसं तिकीट आहे. होय होय ते असते होऊन सगळं. कसं तिकीट आहे. काही आमचे 9 द्या 9. किती 9 नका एवढेच. किती तिकीट. 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन. 100 रुपये पर पर्सन आहे. बोटनी जायचं. ओके ओके ओके. इमली. माझं घ्या ना. ओके ओके. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1664 साली मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला उभारला. त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक बिकट समस्या उभ्या झाल्या. या समस्यांवर उपाय शोधत असताना महाराजांना एक स्वप्न दृष्टांत झाला की येथून 8 किलोमीटर अंतरावरील मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे जाऊन तेथील स्वयंभू श्री रामेश्वराचा जीर्णोद्धार करावा. शिवाजी महाराजांनी या दृष्टांताला अनुसरून कांदळगावी जाऊन तेथील श्रीदेव रामेश्वराचे शिवलिंगाची यथासांग पूजा करून त्याचा जीर्णोद्धार केला व समोरच एका वटवृक्षाचे रोपण केले, जो आजही ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभा आहे. त्यानंतरच सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले. या ऐतिहासिक घटनेनंतर दृढ झालेले श्री शिवाजी महाराज, श्री भवानी माता व श्री देव रामेश्वराचे ऋणानुबंध जोपासण्यासाठी श्रीदेव रामेश्वर आपल्या पंचतत्व व रयतेसह किल्ले सिंधुदुर्गाला त्रैवार्षिक भेट देतो. आता आपण पण भेट देऊया गडाला. चलो. पाणी किती क्लिअर आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू वॉटर. चला 1 2
3 4 5 6 7 8 आणि मी 9. चला 100 एकेकानी चढा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. गाडी 12:15 सुटेन. आपला किती नंबर रे? 76. चला सावकाश या. काय ना मागे दादा. चला दादा ओके ना. हा बाहेरून कळलं नाही पाहिजे कुठे गेट आहे म्हणून. रामकृष्ण हरी पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली. हो इथं एंट्री फी आहे 5 रुपये प्रत्येकी. हे बघा इथं 9 आहेत सगळे. 2 3 4 5 6 7 8 9 हा गडाचा नक्षा आहे. इथून आपण आत आलो होतो मगाशी. इथं शिवराजेश्वराचं मंदिर आहे आणि इथं महाराजांचे पायाचे आणि बोटाचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. तर आपण आता एक्सप्लोर करू. हा मी दाखवलं मगाशी. येस खायला स्नॅक्स वगैरे पण आहेत. इन केस लेट झाला आणि खायला तुम्हाला वेळ नाही मिळाला हा इथे आणि येऊ शकता. तुमची जी बोट असणार आहे ती फक्त 1 तास थांबते. सो मेक शुअर तुम्ही 1 तासात गड पाहून घेता. एक मिनिट. सदर नारळाचे झाड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ होते परंतु नोव्हेंबर 2007 साली वीज पडल्याने जळून गेले. नारळाचं झाड त्याला 2 आले वरती बट ते पडलं 2007 मध्ये. तर हे आहे शिवराजेश्वर मंदिर. आपला किल्ला स्वच्छ ठेवा. खरं स्वच्छ ठेवा. येता येता जबाबदारीने येणे हो. आणि स्वच्छता करणे. कारण आपण नाही स्वच्छता ठेवली तर कोण नाही ठेवणार. हे शिवराजेश्वराचं मंदिर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्याची स्थापना केली ती श्री राजाराम महाराजांनी. शिवाजी महाराजांचे दुसरे चिरंजीव. तर त्यांनी हे मंदिर बांधलं 1695 साली. आणि इथं स्वयंभू मूर्ती आतमध्ये खूप सुंदर आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही, आम्ही फोटोज नाही काढले. महाराजांची तलवार पण त्या ठिकाणी आणि ही अशी मूर्ती आहे आतमध्ये. हा इथं महादेवांचं मंदिर आहे आणि भुयार मार्ग आहे जो म्हणजे गडावरचा भुयार मार्ग जो डायरेक्ट निघतो तिकडं समुद्राच्या मेन लँडवरती. तर आता हा बंद केलेला आहे बट त्या काळात भुयार मार्ग म्हणाला होता. इथून होता तो रस्ता असा. इथून डायरेक्ट मेनलँडला निघतो. किती सुंदर रचना आहे आणि पाणी पण एवढं मस्त आहे. क्लिअर वॉटर, ब्लू वॉटर.
ही दगडांची रचना काय मस्त बांधले तेव्हाच्या काळात. व्हिडिओ वाव कोण आहे बघू? शिवराज 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 शिवराज. दाखव पोरांना दाखव. जाऊ 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 ठीक ठीक शिवांशा. दादा मोठे तिकडून गेले. इथं पण जिना आहे एकत्राला. चला का काय नाही चुकाटा. चला चला. काय उंच आहे. हा बाप रे. पायऱ्या पण दगड कीच कसली मोठी मोठी आहे बघ. दगड बघ ना. तिकडून दादा मोठ्या स्मार्ट स्मार्ट पीपल. काय रे? पाणी समुद्र. इकडे पाणी आलं. वाव. इथे रात्रीचं पाणी येतं त्यामुळे वाळू आली. इथं रात्री पाणी येतं भरतीच्या टायमिंगला. तर शिवाजी महाराजांचे हाताचे ठसे आणि पायाचे ठसे. हाताचे इथे दिसतंय तळ हाताचा ठसा. आणि इथून राजकोटवरचं महाराजांचं स्मारक. इथं हाताचे ठसे होते, इथं पायांचे ठसे आहेत महाराजांचे. दाखवतो. पाय महाराजांनी पाय दिलेला आहे ना तो. Done with the lunch. Yes. And And- done with the trip as well. And here we sign off for our Malwan trip. रुचिताई या 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 या. या ना. ऋषीताई दमलेले आहेत खाऊन, फुल झालेले आहेत. And here we sign off for the Malwan trip. खूप मजा आली, खूप छान छान फोटोज काढले, खूप मजा केली. मेन म्हणजे या लोकांनी जास्त एन्जॉय केले है ना. मम्मी कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी. एन्जॉय केलाय. मोठाई घरी रिटर्न. मोठे कसे गेले 2 दिवस इकडे? हो असे गेलेत. बडीशेप आणलेली होती मोठे नाही. हे सगळेच करतात. युनिव्हर्सल बडीशेप घेऊन येतात. कसं वाटतंय? आता कसं वाटतं? काकी या इथं. गार नाही तो गरम इथे या. सध्या गरम काकी हाऊ आर यू फिलिंग? कशी झाली तुमची 2 दिवस ट्रिप? एकदम सुंदर. तुम्हाला जसा निवांत आराम करायचा होता तसं करू शकले? तसं भेटलं मला. एकदम निवांत, एकदम बिल नाही झालं ना? निसर्ग सौंदर्य इतकं सुंदर होतं ना. मन माझं खूप प्रसन्न मध्ये गेल्यासारखं वाटतं. शेवटी जो सिंधुदुर्गला जाण्याचा जो आपला डिसिजन होता तो बेस्ट होता. काय म्हणली मम्मी? त्या हातांनी काय विचारलंय तुम्ही? हो अरे तिघी पण घेऊन आल्या. आई शपथ. चिकन थाळी, फिश थाळी खाल्ल्यानंतर हे पाहिजे ना थोडं. नाही बरोबर आहे बरोबर. ओ मोठ्याची तर बडीशेप बघ. आई शपथ. मोठे नाकी बरणी काय केली वाटतं. बाबू काय करणार. काका कसं वाटलं मग 2 दिवस ट्रिप कशी झाली? छान झाली. पण शेप त्यांनी गोळा केली. कसं वाटलं एक थोडासा एक्सपिरियन्स तुमचा? एकदम सुंदर, छान. खूप ऊन होतं. पण नाही लागलं, जाणवलं नाही एवढं. शेवटला ऊन खूप जाणवलं. हा शेवटला जाणवलं आता. दुपारचे 2 सो आता लेट्स टेक अ गुड बाय. बाय.